मंडळी, राजकारणात कधी काय होईल याचा नेम नसतो, पण अहिल्यानगरमध्ये जे घडलं ते पाहून संपूर्ण महाराष्ट्र हादरला। मतदानाला केवळ 48 तास शिल्लक असताना एका बड्या नेत्याच्या घरात पोलिसांचा फौजफाटा शिरतो। घराचा कोपरा ना कोपरा शोधला जातो आणि या सगळ्या तणावात त्या नेत्याला थेट हॉस्पिटलचा आयसीयू गाठावा लागतो। ही केवळ एक धाड नाही, तर एका राजकीय वादळाची ही नांदी आहे। नेमका असं काय घडलं की एक जिल्हाध्यक्षाचा रक्ताचा दाब वाढल्यानं आज मृत्यूशी झुंज देतोय। आजच्या या विशेष रिपोर्टमध्ये आपण संपूर्ण प्रकरणाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी प्रियंका आणि आपण पाहताय पब्लिक कट्टा। अहिल्यानगर महापालिकेच्या निवडणुकीचा धुरळा सध्या जोरात ओढतोय। प्रत्येक उमेदवार मतदारांच्या गाठीभेटी घेण्यात व्यस्त असताना सोमवारी सायंकाळी 5:30च्या सुमारास एक अशी घटना घडली ज्यानं शहरात एकच खळबळ उडाली। शिवसेनेचे एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष आणि महापालिकेचे तगडे उमेदवार अनिल शिंदे यांच्या निवासस्थानी निवडणूक आयोग आणि पोलिसांच्या पथकाने अचानक एंट्री केली। ही साधी भेट नव्हती, तर ही एक मोठी छापेमारी होती। एकीकडे घराला वेढा पडल्यानं परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आणि बघता बघता ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण शहरात पसरली। धाड पडली तेव्हा अनिल शिंदे आपल्या कार्यकर्त्यांसोबत निवडणुकीच्या पुढच्या नियोजनावर चर्चा करत होते, पण अचानक दारात पोलिसांची गाडी उभी राहिली आणि निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी घराची झडती घेण्यास सुरुवात केली। ही कारवाई इतकी कसून केली गेली की अधिकाऱ्यांनी घरातील देवघर, बेडरूम आणि अगदी किचन मधील सामानाची उलथापालथ केली। डबेच्या डबे उघडून तपासण्यात आले। 2-3 तास चाललेल्या या प्रक्रियेमुळे घरातील सर्वजण प्रचंड घाबरून गेले। घराचं रूपांतर जणू एका युद्धभूमीच्या छावणीत झालं होतं। या अनपेक्षित कारवाईचा धक्का अनिल शिंदे यांना सहन झाला नाही। ज्या उमेदवारानं गेल्या कित्येक दिवसांपासून दिवस रात्र करून प्रचार केला, त्याच्या आत्मसन्मानावर ही कारवाई घालणारी ठरली। तपासणी सुरू असतानाच अनिल शिंदे यांना अस्वस्थ वाटू लागलं। त्यांचा श्वास कोंडू लागला आणि छातीत प्रचंड वेदना सुरू झाल्या। घरातील सदस्यांनी तातडीने डॉक्टरांना पाचारण केलं, तेव्हा लक्षात आलं की त्यांचा रक्तदाब कमालीचा वाढला। त्यांची प्रकृती चिंताजनक होत चालल्यानं त्यांना तातडीने शहरातील नामांकित आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। अनिल शिंदे यांची प्रकृती इतकी बिघडली की डॉक्टरांनी त्यांना थेट आयसीयू मध्ये हलवलं। निवडणुकीच्या रिंगणात जो नेता डरकाळी फोडत होता, तोच नेता आज हॉस्पिटलच्या बेडवर उपचार घेतो। हे चित्र पाहून त्यांच्या कार्यकर्त्यांच्या डोळ्यात पाणी आलं। ही बातमी मिळताच हॉस्पिटलच्या बाहेर शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली। एका बाजूला घराची झडती सुरू होती आणि दुसऱ्या बाजूला जिल्हाध्यक्षांच्या जीवाची घालमेल सुरू होती। या घटनेनं निवडणुकीच्या वातावरणात एक भावनिक वळण घेतलं। या सर्व प्रकरणानंतर अनिल शिंदे यांच्या पत्नी शीला शिंदे यांनी माध्यमांसमोर येत प्रशासनावर आणि विरोधकांवर गंभीर आरोप केले। त्यांनी विचारलं की माझ्या पतीला केवळ मानसिक त्रास देण्यासाठीच हे सगळं केलं जातंय का? त्या म्हणाल्या की प्रचारात अडथळा आणण्यासाठी आणि लोकांमध्ये आमच्याबद्दल चुकीचा संदेश जाण्यासाठी ही वेळ निवडण्यात आली आहे। घरात काहीही आक्षेपार्ह सापडलं नसताना केवळ बदनामी करण्याच्या हेतून ही कारवाई करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला। एका पत्नीचा हा आक्रोश सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो। मंडळी, आता या संपूर्ण प्रकरणाला राजकीय रंग चढू लागला। शिवसेना शिंदे गटाने या कारवाईचा तीव्र निषेध केला। शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजीव भोर यांनी तर थेट महायुतीतील मित्र पक्षांवर आणि विरोधकांवर तोफ डागली। भोर यांचं म्हणणं आहे की अनिल शिंदे यांना मिळणारा जनतेचा प्रचंड प्रतिसाद पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली। जेव्हा समोरच्या उमेदवाराला आपण हरवू शकत नाही, तेव्हा सत्तेचा आणि प्रशासनाचा असा गैरवापर केला जातो, असा आरोप त्यांनी केला। त्यामुळे महायुतीत सगळं काही आलबेल नाही, हेच पुन्हा एकदा स्पष्ट झालंय। संजीव भोर यांनी एक अतिशय धक्कादायक मुद्दा उपस्थित केला। ते म्हणाले की ज्या ठिकाणी अनिल शिंदे यांचं घर आहे त्याच्या अगदी समोरच दुसऱ्या एका बड्या उमेदवाराचं घर आहे, जिथे शेकडो लोकांची ये-जा सुरू असते, मोठी गर्दी असते, गाड्यांची ये-जा असते, पण आश्चर्य म्हणजे निवडणूक आयोगाच्या पथकाला तिथे काही संशयास्पद वाटलं नाही। त्यांनी फक्त अनिल शिंदे यांच्याच घरावर धाडका टाकली। हा पक्षपातीपणाचा नाही तर काय असा सवाल आता सर्वसामान्यांच्या मनातही निर्माण झाला। निवडणूक आयोगाच्या या कारवाईत नेमकं काय सापडलं हे अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेलं नाही। पोलिसांनी घराचा कोपरा ना कोपरा तपासला, पण प्राथमिक माहितीनुसार त्यांच्या हाती फारसं काही लागलं नसल्याचं समजतंय। अहिल्यानगर महापालिकेची ही निवडणूक शिवसेना स्वबळावर लढत आहे, त्यामुळे इतर पक्षांच्या डोळ्यात ही निवडणूक खुपतीये का
असा प्रश्न उपस्थित होतोय। अनिल शिंदे या भागातील एक प्रबळ नेतृत्व म्हणून ओळखले जातात। त्यांच्यावर झालेली ही कारवाई त्यांच्या समर्थकांना डिवचणारी ठरली आहे। हॉस्पिटलच्या बाहेर जमलेले कार्यकर्ते आता आणखीनच आक्रमक झालेत। आम्ही या अन्यायाचा बदला मतपेटीतून देऊ असा घोषणा तिथे दिल्या गेल्या। यामुळे निवडणुकीच्या रिंगणात आता सहानुभूतीची लाट निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते। एका उमेदवाराच्या घरातील किचनचे डबे तपासण्यापर्यंत प्रशासन पोहोचतं, पण मोठ्या रॅलींमध्ये होणारे खर्च आणि इतर गोष्टींकडे डोळेझाक केली जाते असं देखील बोललं जाते। अनिल शिंदे यांचा रक्तदाब वाढणं हे केवळ एक शारीरिक लक्षण नाही, तर ते एका राजकीय कार्यकर्त्याला दिलेला मानसिक त्रास असल्याचं त्यांचे समर्थक मानत आहेत। या घटनेनं संपूर्ण शहरात भीती आणि संतापाचं संमिश्र वातावरण आहे। आता सर्वांचं लक्ष लागलंय ते आनंद ऋषीजी हॉस्पिटलकडे। अनिल शिंदे यांची प्रकृती स्थिर व्हावी यासाठी त्यांचे समर्थक प्रार्थना करत आहेत। डॉक्टरांच्या मते अतिशय जास्त ताण घेतल्यामुळे आणि अचानक बसलेल्या धक्क्यामुळे त्यांच्या हृदयावर परिणाम झाला। निवडणुकीच्या रणधुमाळीत आपल्या नेत्याचं असं आजारी पडणं कार्यकर्त्यांच्या मनोधैर्यावर परिणाम करू शकतं। अहिल्यानगरच्या या हाय व्होल्टेज ड्रामामध्ये आता पोलीस प्रशासन काय भूमिका घेतं आणि निवडणूक आयोग या छापेमारीबद्दल काय खुलासा करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जर या धाडीत काहीही निष्पन्न झालं नाही तर मग प्रशासनाच्या विश्वासार्हतेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण होईल। विरोधकांनी रचलेलं हे जाळं की खरोखर काही गुप्त माहिती मिळाली होती याचं उत्तर लवकरच समजेल। पण तुर्तास अनिल शिंदे यांची ढासळलेली प्रकृती या निवडणुकीतील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरणार आहे। मंडळी, लोकशाहीत निवडणूक ही निकोप वातावरणात व्हायला हवी, पण जेव्हा उमेदवारांच्या घरात पोलीस घुसतात आणि नेत्यांना आयसी गाठावा लागतो तेव्हा लोकशाहीच्या मूल्यांवर प्रश्न उपस्थित होतो। अहिल्यानगरमध्ये जे घडलं ते महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन नाही, पण ज्या पद्धतीने हे घडून आणलं गेलं त्यावर चर्चा होणारच आहे। तुम्ही या प्रकरणाकडे कसं बघता? ही कारवाई योग्य होती की जाणीवपूर्वक केले गेलेला कट आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।